करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला नक्कीच माहीत होईल की 21वा हप्ता कसा मिळेल. PM किसान 21वा हप्ता कधी मिळणार? केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता जाहीर केला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांना खात्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये हस्तांतरित केले. या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधीच जमा करण्यात आली आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता, ज्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपये जमा झाले होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार 21वा हप्ता? देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो शेतकरीही 21व्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर 2025च्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे. ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी विशेषतः सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारी आहे. लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात सुमारे 1.5 कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेत सापडली आहेत. PM किसानच्या हप्त्यामुळे त्यांना पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 540 कोटीहून अधिक निधी हस्तांतरित. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटीहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. यामध्ये 2.7 लाख महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना यामुळे तात्काळ मदत होईल असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे. धन्यवाद.